रामकृष्ण हरी माऊली. आज आम्ही 1 महिन्याचा प्रवास पूर्ण केला आहे आणि आज आपल्या सोबत आहे भाऊराव महाराज पाटील. त्यांच्याशी मी संवाद या विषयावर साधणार आहे की अ, जे काही लोक म्हणतात की काय गरज आहे तुम्हाला एवढा महिनाभर चालून पायी तिथे जाण्याची, तुम्ही इझिली गाडी करून किंवा पंढरपूरला जाण्यासाठी विविध वाहनांची सोय आहे, तर ते तुम्ही करून जाऊ शकता. काय गरज आहे हरिनाम जपत किंवा भजन कीर्तन करत पंढरपूरला जाण्याची? तर त्या सगळ्या लोकांना किंवा ज्या लोकांना अध्यात्माचा गंध नाहीये, अध्यात्माविषयी आपुलकी नाहीये, त्याच्याविषयी जाणीव नाहीये, त्या लोकांना आपल्याला काय सांगता येईल? कारण आपल्यासोबत आज रिटायर्ड प्राध्यापक आहेत आणि त्यांच्या इतकं उत्तम हे कोणीच समजावू शकत नाही असं मला वाटतं. म्हणून बाबा काय सांगाल त्या लोकांना ज्यांना या सगळ्या गोष्टींचा गंध नाहीये आणि काय आहे अध्यात्म? रामकृष्ण हरी जय मुक्ताई. शरणागत दिनार्थ परित्राण परायणे सर्वस्य हरते हरे देवी नारायणी नमस्तुते मुक्ताई नमस्तुते. आज आईसाहेब मुक्ताबाईंचा हा पालखी सोहळा आष्टी या गावाला विसावा घेणार आहे आणि गेल्या 24 जून पासून आम्ही मुक्ताईनगर पासून निघालेलो आहोत पायी वारीला आणि उद्या पंढरपूरला आम्हाला पांडुरंगाच्या नगरीमध्ये पाय ठेवायला मिळणार. त्यामुळे आजचा आमचा आनंद थोडा विशेष आहे. खरं म्हणजे पाहिलं तर आजच्या काळामध्ये वारी ही अत्यंत नित्याची बाब झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की वारीमध्ये जो आनंद मिळतो त्या आनंदाला प्रापंचिक जीवनामध्ये किंवा व्यावहारिक जीवनामध्ये शब्द नाहीत. अशा प्रकारचा तो अद्वितीय आनंद या वारीच्या निमित्ताने मिळत असतो. वारीतून नेमकं मिळतं काय असा प्रश्न जर निर्माण केला तर त्याचं एक सरळ सरळ उत्तर आहे, पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी. हे जोडी याचा अर्थ पंढरीचे जे वारकरी आहेत त्यांना काय मिळकत मिळते या वारीतून, तर त्याचा सरळ सरळ अर्थ असा असतो की वारी केल्यानंतर, तेही पायी वारी केल्यानंतर अनेक प्रकारचे लाभ होत असतात. प्रामुख्याने आपलं टार्गेट असं आहे की जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत केव्हा तरी आपल्याला भगवंताची भेट व्हावी, की त्या भगवंताच्या भेटीने आपलं जीवन कृतकृत्य होईल आणि आपलं जन्ममरण संपेल. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. कारण पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननेश जठरे शनम. जो जीव जन्माला येतो तो मरतो, मेलेला पुन्हा जन्माला येतो. हे निसर्गाचं चक्र आहे. पण हे थांबवण्यासाठी एकमेव उद्दिष्ट आपलं असलं पाहिजे, परमात्मा प्राप्ती. तो देव भेटला की जसं तुकोबारायचं जन्ममरण संपलं, साऱ्या संतांच्या मांदिगाडीचं जन्ममरण संपलं, तसं आपलंही संपेल ही एक मोठी भावना घेऊन सगळे वारकरी, लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने आपापल्या संताबरोबर त्या ठिकाणी निघालेले आहेत. आज बरेचशा ठिकाणी ऐकायला मिळते, मीही एका ठिकाणी सेवानिवृत्त प्राचार्य म्हणून आहे आणि मी आयुष्यभर प्राचार्याची नोकरी केली. ती नोकरी करत असताना विद्यार्थ्यांशी संबंध आला, तर साधारणपणे त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्यांच्यामधून एक प्रामुख्याने बहुसंख्य विद्यार्थ्यांमध्ये एक सूर ऐकायला मिळतो, किंवा कशासाठी ही पायी वारी करता, इतका महिनाभर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवता आणि कोण म्हणते देव आहे, इथून त्यांची सुरुवात आहे. तर मी अशा विज्ञानवादी आणि आजच्या आधुनिक काळातील विद्यार्थ्यांना सांगेल की मित्रांनो, देव हे जीवनातलं अंतिम सत्य आहे. या विश्वामध्ये तो परमात्माच फक्त सत्य आहे, बाकीचं जगत असत्य आहे. जरी विज्ञानाने कितीही शोध लावले असतील तरी त्या विज्ञानाच्या शोधाची जननी ही मूळ या अध्यात्मामध्ये सापडते. माऊलींची ज्ञानेश्वरी हा एक वैज्ञानिक ग्रंथ आहे. या ज्ञानेश्वरीमध्ये इतके शोध आहेत की त्या ज्ञानेश्वरीचा उपयोग करून जे काही संशोधक आहे, विचारवंत आहे, त्यांनी अनेक प्रकारचे शोध लावलेले आहे. त्यामुळे हे काहीतरी थोतांड आहे, काहीतरी एक टाइमपास आहे असं म्हणता कामा नये. कारण त्याचं काहीतरी जे आउटपुट आहे ते न दिसणार असल्यामुळे कदाचित विज्ञानवादी लोक, विद्यार्थी, तरुणी हे त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. हे जरी खरं असलं तरी विज्ञानाला जे वाटतंय
की बा बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, अशा प्रकारची त्यांची जी धारणा आहे. कारण विज्ञानाने त्यांना तसं शिकवलेलं आहे. माझं सुद्धा शिक्षण विज्ञानातून झालेलं आहे. पण विज्ञान असं सांगत नाही की तुम्ही देवाला मानू नका. कारण देवाशिवाय या जगामध्ये पर्याय नाही. देव हे ईश्वरी सत्य तुम्हाला मान्य करावंच लागेल, तुम्ही कोणत्याही शाखेचे असा. त्याचं कारण असं आहे की विज्ञानाचा एक सिद्धांत अपूर्ण पडतो, जो मी शिकलेलो आहे, सारे विज्ञान करते शिकतात. एनर्जी कॅनॉट बी प्रोड्यूस नॉर बी डिस्ट्रॉइड. शक्ती कधीच निर्माण होत नाही, तिचा नाशही होत नाही. पण मग अणुबॉम्बची निर्मिती करत असताना त्याच्यातली बाइंडिंग एनर्जी रिलीज करून चेन रिएक्शनद्वारे जेव्हा अणुबॉम्ब बनवला गेला, तर त्या अणूमध्ये प्रचंड शक्ती आहे. ही विज्ञान करते त्याचं अगदी गौरवाने सांगतात. हे जरी खरं असलं तरी विज्ञानाचा सिद्धांत त्याला अपवाद ठरतोय की ही शक्ती कोणी निर्माण केलेली नाही. मग तुम्ही जर अणुबॉम्बचा शोध लावू शकता तर ती शक्ती का निर्माण करू शकत नाही, हा इथे प्रश्न अनुत्तरित राहतो. तर याचं उत्तर विज्ञान देऊ शकत नाही. याचं उत्तर केवळ केवळ अध्यात्म देऊ शकते की त्या अणुरूपी कणात जो अणू असतो, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ए सबस्टन्स इज कॉल्ड एज अन ॲटम. तर त्या अणुरूपी कणामध्ये जी ती शक्ती आहे, जिचा वापर तुम्ही अणुबॉम्बच्या रूपाने करताय, ती शक्ती दुसरं तिसरं काहीच नाही. अध्यात्म सांगते की दॅट इज नथिंग बट एक्झिस्टन्स ऑफ गॉड. ती शक्ती म्हणजे हा देव आहे. तर त्याला आम्ही विठोबा म्हणतोय. तुम्ही त्याला ईश्वरी सत्य म्हणा किंवा आणखी अन्य कोणती शक्ती म्हणा, हे तुम्ही सुद्धा अध्यारूतपणे का होईना पण मान्य करताय की ही शक्ती परमेश्वरानेच निर्माण केली आहे, जी प्रत्येक कणामध्ये आहे. मग ती शक्ती जर परमात्मा असेल तर त्या परमात्म्याच्या शोधासाठी जी अनेक साधू संतांनी साधनं सांगितली, त्यातलं वारी हे सगळ्यात मोठं साधन आहे. वारी या साधनाने पायी चालत असताना कायिक, वाचिक, मानसिक सगळ्या प्रकारचं तप घडत असते. वारीमध्ये भजनाचा आनंद मिळतो. त्या भजनाच्या आनंदामुळे ते भजन केल्यामुळे आपले अनेक रोग दुरुस्त होतात. विज्ञानाने सुद्धा हे मान्य केलंय, वैद्यक शास्त्राने सिद्ध केलेलं आहे की विठ्ठल विठ्ठल शब्द जर वारंवार उच्चार केला तर आपल्या हृदयामध्ये असलेली जी काही त्रिदल झडप आहे, ती झडप उघड बंद व्यवस्थित होते आणि त्यामुळे तुमचं हृदय बंद पडू शकत नाही. हे विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. मग विज्ञान जर या भगवंताच्या भजनामध्ये जर परमात्मा पाहत असेल, माणसाला जिवंत ठेवत असेल, तर याचा अर्थ काय आहे की तो आनंद जो आहे तो परमात्म्याला जोडणारा आनंद आहे. आणि आनंद शब्द हा प्रापंचिक जीवनात, व्यावहारिक जीवनामध्ये जो आपण मानतो तो आनंद नाहीच आहे मुळात. जो संपेल तो आनंदच कसा, जो संपेल तो आनंदच कसा. श्रीमद भागवताने आनंदाची व्याख्या केलेली आहे की सचिद आनंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. त्याचा अर्थ काय की सत्य हे भगवंताचं स्वरूप आहे, चित हे भगवंताचं स्वरूप आहे आणि आनंद हे सुद्धा भगवंताचं स्वरूप आहे. म्हणजे आपल्याला आनंद होणं याचा अर्थ आपल्याला भगवंताची प्राप्ती होणं, असा अर्थ अध्यात्म म्हणते. आणि त्यामुळे जरी आपण विज्ञानाचे असाल तरी ह्या वारीमध्ये हा टाइमपास नाही. तुम्ही वारीत सकाळी 3 वाजता आमच्या वारीमध्ये काकडा सुरू होत असो. या काकड्यामध्ये काय आनंद आहे. उठा पांडुरंगा प्रभात समयो दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, अशा प्रकारचा एक अनुभूती आणि परमेश्वराला जागवण्याचं भाग्य एका साध्या वारकऱ्याला त्या ठिकाणी ते भजन म्हणून, तो काकडा म्हणून त्यांना प्राप्त होत असतंय. आणि त्यामुळे 3 वाजेला म्हणजेच ब्रह्म मुहूर्तावर स्नान करण्याचं सुद्धा संधी या 3 वाजता उठून प्राप्त होत असते. आणि तिथून उठल्यानंतर ही वारकऱ्यांची दिनचर्या सुरू होते. तर सकाळी 6ला पालखीचं प्रस्थान मुक्कामाच्या गावावरून पुढच्या मुक्कामाला होत असतं. आणि पायी वारीमध्ये चालत असताना योग घडतो. योग सूत्र नावाच्या ग्रंथामध्ये ऋषी मुनींनी जे काही योग सांगितलेले आहे, यम, नियम, ध्यान धारणा, स्वाध्याय, प्रत्याहार, प्राणायाम, आसन आणि समाधी अशा 8 प्रकारचे योग आहे. त्यातला प्राणायाम हा जो योग आहे हा आमचा वारीमध्ये आपोआपच होतो. पायी चालणं असेल तर जितकं तुम्ही पायी चालाल तितकं तुमचं शरीर सुदृढ आणि निरोगी राहील. म्हणजे वारीमध्ये केवळ परमात्म्याच्या प्राप्तीसाठी भजन म्हणत असताना जाणं आणि टाइमपास करणं असा अर्थ नाहीये. तुम्ही जे विज्ञान मानताय ते विज्ञानी वारीत सुद्धा आहे. आणि त्यामुळे जे आजचे तरुणी असतील, शिकलेली मुलं असतील, विज्ञानवादी असतील, त्या सगळ्यांनी या वारीमध्ये येणं आवश्यक आहे. कारण या वारीतून त्यांचं विज्ञानही साध्य होत आहे आणि आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय जे आहे परमात्मा प्राप्ती ते सुद्धा सिद्ध होणार आहे. आणि त्यामुळं
याला अशा प्रकारचा आपण कुठल्याही प्रकारचा भेद मानता कामा नये. कारण वारकरी संप्रदायामध्ये भेद मान्यच नाही. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ, इथे उच नीच काही नेणे भगवंत. कोणीही मोठा नाही, कोणी लहान नाही. रस्त्याने चालत असताना एखादी छोटीशी मुलगी असेल, त्या मुलीला माऊली म्हणतात. एखादा म्हातारा माणूस असेल, म्हातारी बाई असेल, तिलाही माऊली म्हणतात. प्रत्येक जण या ठिकाणी अगदी आदराने एकमेकाशी बोलत असतो. हा एक फार मोठा संस्कार आहे, जो आज प्रपंचामध्ये आपण प्रापंचिक जीवनामध्ये विसरत चाललेलो आहे आणि त्याचे दुष्परिणाम सुद्धा आपल्याला भोगायला मिळतात आहे. आणि त्यामुळं हे सगळं करत असताना आपण आपल्या मनाची एकाग्रता या भजनाने होत असते. भजन का करावं, देवाची पूजा का करावी, तर मन एकाग्र करण्यासाठी. कारण माणसाचं मन जे तेच सगळ्या गोष्टी घडवत असते जीवनामध्ये. एका विचारवंताचं मत आहे अरिस्टॉटल नावाच्या, की माणसाचं मन म्हणजे नेमकं काय, तर द माइंड इज द मेजर ऑफ ऑल थिंग्स. याचा अर्थ माणसाचं मन हे सर्व बाबतीत मेजर मानलं गेलेलं आहे. जे लोक चांगलं कर्म करतात त्यांनाही ते कर्म करायला त्यांचं मनच कारणीभूत ठरते. आणि जे लोक वाईट कर्म करतात त्यांना गावचे लोक सांगत नाही की तू कोणाचं वाईट कर, कोणाकडे वाईट नजरेने पहा, हे लोक नाही सांगत, त्याचं मन सांगत असते. त्यामुळे चांगलंही कर्म मनावर अवलंबून आहे, वाईटही कर्म मनावर अवलंबून आहे. आणि त्या मनाची एकाग्रता या वारीमध्ये, भगवंताच्या भजनेमध्ये, साधनेमध्ये ही होत असते. म्हणून मन एकाग्र करणं, साऱ्या संतांनी मागणं मागितलं. नाथ महाराज म्हणले, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. एवढ्या मोठ्या संतांनी माझं मन देवा तुझ्याजवळ ठेव, कारण ते जर मी व्यावहारिक जीवनात प्रपंचात ठेवलं तर मी तुझा परमार्थ करू शकणार नाही, साधना करू शकणार नाही. ही जाणीव संतांना होती. म्हणून मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी वारी आहे. वारीमधून अनेक प्रकारच्या मिळकती माणसाला मिळत असतात. एक सत्संगाची मिळकत होते, ही जी व्यावहारिक जीवनामध्ये होत नाही. व्यावहारिक जीवनामध्ये मिळकत काय करतो माणूस, तर कोणाची निंदा करेल, कोणाची स्तुती करेल. पण कबीरजी म्हणतात, निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीरजी की, असं कबीरजींचं वक्तव्य आहे. आणि त्यामुळे या वारीमध्ये अनेक गोष्टी शिकायला मिळतात. संस्काराचं हे केंद्र आहे. जे संस्कार आपले आई वडील आपल्याला देण्यामध्ये कमी पडत असतील, ते संस्कार वारीमध्ये कोणीही न शिकवता आपोआप माणसं फॉलो करतात. आणि त्यामुळे वारी ही जीवनातली सगळ्यात मोठी मिळकत आहे. बाकीच्या मिळकती जीवनामध्ये जरी कितीही मिळवले, आपण कोरोनामध्ये पाहिलं असेल की ठाण्याची एक बातमी 3-4 दिवस टीव्हीवरची चालली, त्या स्पष्ट दिसत होता आपल्याला की एक मोठा 100-150 कोटीचा मालक, नगरसेवक, तो मेल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी, कोरोनाच्या कर्मचाऱ्यांनी, किट घातलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याची डेड बॉडी त्या चितेवर अशी फेकली. याचा अर्थ काय आहे की तुमच्याकडे 150 कोटी असो का 1.5 कोटी असो, या ठिकाणी ते काहीही कामाचं नाहीये. परंतु या वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर तुम्ही जी साधना केली ती तुमच्या सोबत राहणार आहे आणि ती साधना तुम्हाला परमात्म्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि म्हणून आमचा वारकरी संप्रदायातल्या साऱ्या संतांचा आणि साऱ्या वारकऱ्यांचा विश्वास आहे, श्रद्धा आहे की पांडुरंग परमात्मा एक दिवस आम्हाला भेटेल आणि त्याच्या संपर्कात आम्ही जितके राहू, त्याच्या भक्तीमध्ये आम्ही जितके लीन राहू, तितक्या आमच्या जीवनात आम्हाला आनंद मिळेल. विज्ञानाने माणसाची बुद्धी विकसित होईल, पण आत्मज्ञान जे आहे, विवेक जो आहे, जो माऊली म्हणतात, गुरु दाविलिया वाटा येवोनी विवेकी तीर्थकटा, दोन्ही मळकटा बुद्धीची याजेने, हे सगळं बुद्धीचा मळ धुवून काढण्याचं काम. कारण विज्ञानाने बुद्धी विकसित झाली, शिक्षणाने बुद्धी विकसित होते, हे मान्य आहे, जगत मान्य आहे. परंतु त्या बुद्धीमध्ये मन, अहंकार किंवा आध्यात्मिक दृष्टीने अनेक प्रकारचे मळ घुसतात. ते धुण्याचं काम या ठिकाणी हे वारकरी संप्रदायातले संत आणि गुरु करत असतात. म्हणून जीवनामध्ये असे गुरु, अशा संतांचा आपण सत्संग या ठिकाणी जर आपल्याला घडला, आणि ती सत्संग घडण्याची मिळकत वारीमध्ये होत असते. वारीमध्ये पांडुरंग परमात्म्याच्या नामाचा गजर होतो, त्यातून आनंद प्राप्त होत असतो माणसाला. म्हणून साऱ्या तरुणाईला, तरुणी असतील, विद्यार्थी असतील, काही शिक्षित मोठमोठे अधिकारी असतील, वर्ग असतील, जे देव मान्य करत नाही किंवा वारी हे थोतांड आहे अशा प्रकारचं वक्तव्य करतात, त्यांनी हे समजून घेण्याची गरज आहे की
विज्ञान फक्त तुम्हाला तुमच्या शारीरिक दृष्टिकोनातून आणि तुमच्या प्रापंचिक दृष्टिकोनातून पुढे नेईल, पण अध्यात्म तुम्हाला तुमच्या जीवनाच्या मुक्तीच्या मार्गापर्यंत नेईल. आणि त्यामुळे विज्ञानाच्या जोडीला अध्यात्माची जोड असल्याशिवाय पूर्णत्व माणसाला येऊ शकत नाही. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. म्हणून सगळं तरुण तरुणी आणि सगळ्या शिक्षित लोकांना माझं आवाहन आहे, विशेषतः तरुणांनी तर वारीमध्ये यावं. इथे श्रमदान सुद्धा होत असते, की पुढे वारकऱ्यांनी समजा जर काही चहाचे कप फेकले असतील, प्लॅस्टिकच्या पिशव्या फेकल्या असतील, तर ते तरुण उचलून ही श्रमदानाची सेवाही करू शकतात. कारण श्रमदान हे सुद्धा एक प्रकारचं दान आहे. दान काही केवळ पैशानेच करायचं असतं असं नाहीये. श्रमदानाने सुद्धा तितकीच भक्ती घडत असते. असे आमच्या वारीमध्ये अनेक लोक हे श्रमदान करतायत. आणि त्यामुळं रस्त्याने कुठेही तुम्हाला अस्वच्छता दिसणार नाही. जीवनामध्ये जसं रस्ता, आपलं घर स्वच्छ ठेवायचं असतं, तसं आपलं मन स्वच्छ करायचं असेल, ही बॉडी जर धुवून काढायची असेल, तर याला धुण्याचं एकमेव साधन आहे, ते म्हणजे वारी. आणि त्या वारीमध्ये येऊन आध्यात्मिक प्रवास आपला होतो. त्या आध्यात्मिक प्रवास आपल्याला परमात्म्याच्या जवळ नेऊन सोडतो. म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण वारी करा. रामकृष्ण हरी. अत्यंत सुंदर पद्धतीने आपल्याला महाराजांनी समजवलं आहे की का का सगळ्यांनी तरुणांनी वारीला यावं आणि कशा पद्धतीने तुम्ही अध्यात्माच्या मार्गावर चालू शकता. पंढरीच्या वाटेवर चालता चालता तुम्हाला पांडुरंग हा अध्यात्माच्या वाटेवर चालायला नक्की शिकवतो. रामकृष्ण हरी.